जय श्रीराम. तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये. तर बबू बाहेरून आला आणि त्याला लागली भूक. तो बघतोय वाट की मला खायला केव्हा देते. आणि चिटकूच्या चालू आहे मस्त्या. त्याला तर गपचूप बसवतच नाही. त्याच्या चालू राहत्या उटारेटा. इकडून झालं का तिकडून, तिकडून झालं का इकडून. तर तो बी गंमत बघतोय. त्याला खेळायला इतकं लागतं बापरे. आता बबू बसला आणि बबू बी नंतर त्याच्यासोबत वर गेला आणि बसला. तर चिटकू बघा कसं त्याच्याजवळ मस्त बसला आहे आणि गंमत पाहतोय. त्याला शेपटी धरायची आहे, शेपटीकडे बघतोय. पण आता खुर्चीवर असल्यामुळे त्याला काय त्याची शेपटी संग खेळता येईना. आणि त्याचं लक्ष आता पिशांकडे आहे. त्याला असं वाटतंय मला त्या पिशीमध्ये बसावं. आता उतरलं. आता चिनूकडं चालला आहे तो. आणि चिनू बाबा बघा आमचा शांत देवावानी बसला आहे. आणि आमचा चिनू खूप गोड आहे. तर लगेच ते झालं. लगेच मी सोप्यावर बसेल होते. तर लगेच सोप्यावर म्हणजे मांडीवर आला. उठ उठ लगेच इकडं आला, लगेच मांडीवर आला. डुम्मल्या हां, असं खेळायला लागतं, असं मांडीवर बसायला लागतं. हां, एवढं उठ, निघ बाय, उठ इथून उठ. एवढा रग्गील नुसता रग्गील, मारा हाना. आणि तिथून उठला आणि लगेच इकडं बादली उभी होती. तर ती बादली पाडून त्या बादलीत बसला. त्याला असं खोड्या करायला खूप आवडतं ते लहान पोरांवानी. तर त्याला मुद्दाम मी झाऱ्या घेतला आणि त्याचं नाव घ्यायला पण खूप छान वाटतं. कारण की तो खूप मस्तीखोर आहे. त्याला मस्ती खूप लागते आणि मी त्याचं मुद्दाम नाव घेत राहते. नंतर ते आला लगेच खिडकीवर चढला. बघा आता या खिडकीवर चढायची त्याची कला. चढायचं पण आणि उतरायचं पण. तर खूप नटखट आहे. एकदम असं आत्राब मुलावानी आहे. त्याच्या खोडी चालूच असतात. गपचूप तर अजिबात बसत नाही. बापरे, त्याला नुसतं लहान मुलावानी अरे 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 करावंच लागतं. आता इकडं लगेच टोपी असो, पायमोजे असो ते घेणार आणि सरळ घरभर घेऊन हिंडणार. आणि ते पायाने त्याला का ते नरम लागतं, ते खेळत बसतं त्याच्यासंग. आणि दातात धरतो. टेबलावर जरी असली ना दातात धरून ओढून घेऊन जातो त्याच्या रूममध्ये आणि खेळत बसतो. मग आमचं पाहणं चालू असतं. एक मोजा कुठं गेला, टोपी कुठं गेली, हे कुठं गेलं, ते कुठं गेलं. आणि हा चिटकू काय करतो, खेळतो कुठं कोपऱ्यात टाकून देतो. तर लगेच ते झालं. लगेच चिनूकडं आला. चिनू संग लगेच मस्ती. चिनू संग तर खूप मस्त्या लागतात त्याला. आमचा चिनू बाबा बी काय कमी नाही. पण आता मस्ती करून थकला आणि बब्बूला आहे ना भूक लागली होती. मग मी तिला पीठ मळून दिलं बब्बूला. तर आता बघा पूर्ण परातीत गोळे ठेवले. पण बब्बूच्या तोंडापुढचंच खायचं, त्याच्या तोंडातलाच गोळा खायचा. कारण की त्याला खाऊ द्यायचं नाही ना. लहान मुलांवानी हटवाद्यापणा करायचा. तो असाच करतोच, खाऊ देत नाही काही नाही. आता झालं, आता वळाला ना, आता फिरून येणार आणि त्याला त्रास देत बसणार. आणि बब्बूचं कसं आहे, आमच्या एवढ्या मांजरी ना त्या खायला लागल्या ना तो मागं होऊन जाणार. पण असं जाणार नाही आणि खाऊन घेणार नाही असं करत नाही बब्बू. खूप शहाणा बब्बू आहे. बरं तुम्हाला जेवढं खायचं ना तर खा, मी नंतर खाईन. आता बघा याची खायची पद्धत बघा, कसा ताटात जाऊन बसला आहे. आता पूर्ण म्हणजे कसं बब्बूला खाऊ द्यायचं नाही ना, सगळी जागा आखून घ्यायची. आणि आता बघा आता त्याचं पोट भरलं. आता बब्बू खाऊ राहिला आणि तो कसा आरामशीर पडला आहे. असं हटवाद आहे, खूप हटवाद आहे. त्याचे नखरे बघून तर बापरे, एवढा आगाव आहे. आणि लहानपणी इतका बारीक होता तेव्हा. आता त्याला खाऊच देणार नाही. आता त्याच्या शेपटी संग खेळणार. याचं खाणं झालं, याचं पोट भरलं आहे, पण त्याला खाऊ द्यायचं नाही ना.
इतका आगाव आहे. आणि कमेंटमध्ये म्हणता त्याला मारू नका मारू नका. लय आगाव येतो, त्याला मारल्याशिवाय समजत नाही. त्याला काही मी खरोखर मारत नाही, पण त्याला आहे ना घाबरावं लागतं. आता खाणं पिणं झालं, आता दरवाजा उघडा म्हणते, मला झोपायचं आहे आता. आणि दरवाजा उघडा. मस्त थकून जायला होता आणि मस्त गार झोपला. मग त्याला त्याची गोधडी ती पांघरून दिली. म्हटलं आता उठायचं नाही महाराज, एकदा झोपला ना मग काही हो, मस्त झोप घेऊन घेतो. तुम्ही काही करा पण मी मस्त शांत झोपणार. खूप शहाणा पण आहे आणि मस्तीखोर पण आहे. खूप गोड आहे चिटकू, एकदम लहान बाळच.